ओके वाटतं काय त्रास नाही नाही तसं हे साकूर मांडवे राहायला पिंपरी पेंढारला आहे ते मजूर आहे तो. मजूर आहे काय ते कडपा कुट्टी असते ना गुरांच्या चाऱ्याची त्याच्यासाठी मका तोडायचं काम करतो मुरगासाठी. मुलगा मका बरोबर दादा बरोबर दादा ताई काही त्रास आहे ना अजून कुठं काय ते त्याने असं हल्ला गेलं तर कळलं गुरगत आला का असं अचानक हल्ला गेला हे सावधपणे केलंच का कसा मोठा होता का पिल्लू होतं कसं होतं तिथे आतपटी दिसलाय का दुसरा बाजू शरीर आजूबाजूला कोण होतं धरदेव नाही आजूबाजूला कोण होतं का एकटाच होता पोरं तू बरेच ते कोण काय केलं म्हटलं मग तेव्हाच वाटलं म्हणजे बरेच जण तुम्ही तोडत होते का मग काढत होते काय बरेच लेबर होते. हाताला रक्त लागले तर काही नाही ना. नाही रक्त नाही त्याला पंचाच मारलं लोक नशीब डोळा वाचला. डोळ्यामुळे झाला असतं ते नाही ताकद जास्त असते ना. नाही मग समोर आज काम चालू असं अचानक केलं का दिसलं समोरून केला वागताना हल्ला झाला का उभा असताना हल्ला झाला? मी वाकून काम चाललं होतं आणि त्याने हल्ला केला. मग तिथं हे कळलं आता कोणी आधी घरी आलते का आता कोणी आधी घरी आलते ना फॉरेस्ट कोणी आलतं का आता कोण काय मॅडम इथं आहेत? नाही तुम्ही इकडं आड्याचा तुमच्या चालते का हो अच्छा मग तुम्ही काय पेन वगैरे काय लावली का तरी लावलं ना पिंजरा. आधी लावलं का आता लावलं अगोदर पण एक ट्रॅप केला तिथं बिबट्या. ट्रॅप केला तिथे ही माझी का निवड काय म्हणजे तिथं काय आता तिथं ते काय काही काय सांगू आहे, तिथं शकणार नाही काय आता ट्रॅप झाल्याशिवाय. पिल्लं असेल मागील आठवड्यात ना आपल्या काकडे पटेल बघा ते त्यांनी पकडलं 2 पकडले त्या नाही ठिकाणी. नाही ते कसं असतं जनरली जर मादी असेल जास्त ती आधी असेल पिल्ला असेल तर ती आणखी अग्रेसिव्ह होते तर असं काय ती हिस्ट्री का इथं काही अशी त्या भागामध्ये निवड वावर जास्त प्रमाणात आहे खूप वेळा दिसतो तिकडे त्या साईडला वावर नाहीये नळवणे वगैरे ते साईड आहे ना तिकडची आणण्याची आहेत पशुधन वगैरे होतात पण हे आता खूप माणसं पहिल्यांदा झाले पण पेंद्र आपल्या गावाला झाले का आता पिंजरा आहे ना तिथे लावलेला. नाही आताच्या मध्ये आपण पैसे दिले होते 1000 कोटी काय आपले 1000 पिंजरांना काही पैसे दिले होते आलेत पिंजरे नवीन. ते पिंजरे आता आलेत आता आपण ते काय हे करतोय कसं करतोय हो आता लावलं का पिंजरा तिथं आता लावलंय ना स्पॉटवर आहे पिंजरा. आज मग त्याला आता जर हा माणसा हल्ला करतोय त्याला फक्त पिंजरा लावून चालेल का अजून काय करायला पाहिजे आता तर प्राथमिक स्वरूपात पिंजरा लावलाय आम्ही. हे झाली प्रायमरी आपली प्राथमिक उपाययोजना पण त्याला पुढं उद्या समजा तो पिंजरा नाही आला पण हल्ले करत राहिला बघू संध्याकाळी पर्यंत नाही झालं तर मग बाकीची टीम आमची. तुमचं कोण आहे बॉस तिथं वरती आरिफ होईल कांबळे सर. आरिफांना आपण सांगितलं होतं म्हणजे बाबा आमची मागणी आहे का जर माणसं हल्ला झाला तिथं तुम्ही त्याला पिंजरा तो लावून नुसता लावण्यापेक्षा त्याला तुमच्याकडे थर्मल गन आहे तुमच्याकडे जे काही रिटेक करता तुम्ही त्या परिसरामध्ये ते जर काही केलं तर काय होईल कारण हा हल्ला माणसं झाला आता ना याचा अर्थ तो आणखी अटॅक करू शकतो परत. सर तुम्ही दिल्लीला जाऊन बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार होता त्याचं काय झालं? आम्ही केंद्रीय मंत्र्यांनी म्हणजे जी द्यायचं होतं आपल्याला त्याचं ड्राफ्टिंग सगळं रेडी केलं आपण लोकांच्या तक्रारी मागवल्यात ऑनलाईन त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यावरती आपल्या जवळजवळ 1200-1500 तक्रारी फाईल झाल्या त्यांना त्याच्यावर त्यांनी काय अग्रेसिव्ह भूमिका काय अद्याप काय आपण जी घेतली त्यावर काही रिॲक्शन दिलेलं नाही मग आपण तो डाटा कलेक्ट करणार आहे आणि तो कलेक्ट करून आपण कोर्टामध्ये PI फाईल करणार आहे की व्यापक ज्यांनी धोका झालेला आहे त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही उपाययोजना करा कायदा अमेंड करा कारण सैनिक माझा प्राणी आहे तुम्ही बट त्याला तुम्ही मारू शकत नाही त्याला तुम्ही पकडू शकत नाही गोळ्या घालू शकत नाही त्याला पकडणे स्थलांतर करणे किंवा जास्त अटॅक केला का बिबट्यानं रक्षक घोषित करून त्याला गोळी घालणे पण आपण काय त्याला एवढ्याशा हल्ल्यानं काय त्याला गोळी घालणार नाही कोण आहे मारू नाही ते कांबळे नंबर आहे मला कांबळ्याशी बोलायचं होतं त्यांना आपण सांगू ना हॅलो हां कांबळे साहेब बोलत आहे सर मी ॲडव्होकेट विजय कोराडी बोलतो आहे काय झालं आहे तर मी आता भेटायला आलो इथं पेशंटला त्या बिबटने हल्ला केला ना आपल्या ठाण्यामध्ये तो आमचा माणूस इथे पिंपरीतला आहे ना पिंपरी पेंढारमधला इथे तर मॅडमशी बोललो मी आता तुमच्या आता इथं ज्या आहेत तुम्हाला खात्याच्या त्या अधिकारी डोळे मॅडम आहेत त्या म्हणाल्या की आम्ही तिथं पिंजरा लावला आहे फक्त तर तुमच्याकडे जे अधिकचे पिंजरे येणार होते आलेत का आता डेप्युटी तुम्हाला जे मंजूर आले ते आले सगळं हा आता बाकीच नाही आता आलंय का तुमच्याकडं बरं मग तुम्ही आता फक्त पिंजरा लावणार आता आणि काय करणार आहे नाही सर आता माणसावर हल्ला झालाय
मग आता काय आता जीव काय जायची वाट बघायची का आपण असं मला म्हणायचं. त्याच्यामध्ये विषय कसा असतो साहित्य मुळात म्हणजे नळ भरत नसतो किंवा हे नसतं. हां शेतात काम करताना ते वापरून काम करत असते त्याने प्रोत्साहन अटॅक केलेला आहे. बरोबर. विषय कसा आहे आपल्याला प्रथम आपण पारगावकडच्या वेळेला त्यांनी सांगितले ओके. होते त्याच्यामध्ये तो पाणी प्यायला बसला होता आणि उठातून आल्यानंतर मुलाला पण ऐका ना ते वापरतो किंवा पाणी पिऊ द्या. माझं म्हणणं एवढंच आहे त्या बिबट्याला पकडायला पाहिजे ना आपण आता. तो जर ट्रॅप नाही झाला तो जर ट्रॅप नाही झाला तर काय करायचं. तिकडे अडकलं नाही तर काय करायचं. लावायचे असतात नाही. आता काय म्हणतो जबाबदारीनं सांगा. मग इथं माध्यमं आलेली आहेत, मी हॉस्पिटलमध्ये आहे, तुमचं बोलणं लोक ऐकताय. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुली. तुम्ही याला ट्रीट केलं पाहिजे. आणि डोंट बी हां म्हणजे मला काय आपल्या निग्लिजन्स नको याच्यामध्ये. याचं कारण काय माहिती का, आता जो मजूर आहे काम करतो शेतामध्ये त्याचा जीव गेला असता. मिनिंग करत नाही की तो कुठला आहे, मिनिंग करत नाही की फक्त हो हो नाही. आता हल्ला झाला म्हणजे त्याचा जीव पण गेला असता. मग जीव गेला असं तुम्ही काय केलं असतं, मोहीम चालू केली असती, गन आणल्या असत्या, त्याला शूट केला असता, इंजेक्शन त्याला बेशुद्ध पाडला असता, त्याला तुम्ही पकडला असता, त्याला तुम्ही शिफ्ट केला असता. आता फक्त नख लागले डोक्याला, टाके पडले म्हणून काही नाही आपण त्याला सोडू असं आहे का तुमचं त्याच्यामध्ये काही. आता RFO म्हणून तुमच्याकडे कंट्रोल आहे, तुम्ही याच्यावर आता काय करणार इमिजिएट नाही काय करणार. मी आता तिथं संख्या वाढवतोय त्यात कॅमेरा लावतो. नाही ऐका मी म्हणतो म्हणून सांगत आहे. आय एम नॉट ऑथॉरिटी, आय एम नॉट एनी. हां मला फक्त एवढं म्हणायचं की ॲज अ पब्लिक व्ह्यू तुम्ही तुमचा नेग्लिजन्स त्याच्यामध्ये दिसतोय ना. प्रत्येक घटनेला प्रत्येक घटना मी सारखीच हे करतो. हो झाला किंवा हे झालं वेगळं हे करत नाही. तुमच्या म्हणल्यानंतर काय येतं माहिती का, तो काय मेला म्हणजे फक्त त्याला हल्ला केला वाकल्यामुळं मग आम्ही पिंजरे लावू फक्त बघू वाढवते तो येतो कधीतरी असं. तर त्याच्या पुढे झालं पाहिजे आपण ना. बिबट्याने हल्ला केला तो त्याच्यामध्ये मृत झाला नाही माणूस म्हणून काही नाही, त्याला कुठे पिंजरा लावून ठेवू. हा क्रायटेरिया लावायचा की त्याला आता पकडून शिफ्ट केला पाहिजे. हा ट्रॅप कॅमेरा तुम्ही लावले, तू त्याला पकडला. सर ठीक आहे, आता निवडणुकीचा काळ आहे, तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही अधिकाऱ्यांना असं प्रेशराईज नाही करू शकत. नाही वाणी साहेब, निवडणूक आणि उमेदवारी हा भाग सोडून द्या. कांबळे साहेब तुम्ही तसं ॲडव्हान्टेज घेता ना. मला मी याच्या आधी तुमच्या खालच्या लेवलचे अधिकारी काम करतात, तुम्हाला कधी फोन केला का मी. आता निवडणूक आली म्हणून ना. एक मिनिट. दुसरं तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांनी आमचं ऐकल्यानंतर आम्हाला वरती फोन करायची गरज लागत नाही. मॅडमनी सांगितलं, मॅडमच्या लेवलला जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही पिंजरा लावला आहे. तर माझं पुढचं म्हणणं काय, ज्या पॉवर्स तुमच्याकडे आहे त्या तुम्ही वापरा. हो नाही त्याच पॉवर्स वापरून मला जेवढं त्यात हे करता येईल ना इनिशिएटिव्ह घेऊन तेवढं त्यात जस्टिफाय करता येईल तोच मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच. आणि माझं याच्या पुढचं पण असं म्हणणं आहे की आता पिंजरे आपल्याकडे आलेत, सेन्सिटिव्ह झोन तुम्ही व्हेरीफाय करून घ्या एकदा. जिथे आता म्हणजे बघा पाथर्डीमध्ये मी वरती वडगावांच्या भागामध्ये मला शेतकऱ्यांनी फोन केले, आधी कोणी पिंजरा लावत नव्हते. मग तिथे आपण पिंजरा लावला, तिथं बिबट ट्रॅप झाला, त्यांचा धोका टाळला. ते म्हणायचे की रोज संध्याकाळी ते बिबट डोंगरावर खाली येतात, आमच्याकडे सगळ्या याच्यावर हल्ले करतात, गायची वासरं नेतात. आता माणूस पण तिथे कधी नेतील. मग आपण तिथं काळजी घेतली, काळजी घेतल्यामुळे त्या लोकांच्या मनात समाधान निर्माण झालं की बाबा ही काळजी घेतल्यामुळे आम्ही वाचलो. मग आता इथं जर आपण निग्लिजन्स दाखवला आणि उद्या एखादा हल्ला होऊन एखादा माणूस गेला तर मग आपण प्रिव्हेंटिव्ह काही ॲक्शन म्हणून आता काय हे करायला पाहिजे ना. हो नक्की नक्की आपण सर्वच गोष्टी ज्या बेसिकली आहेत हो नक्कीच आपण हे करत आहोत, तिथे राबवत आहोत तिथं. आणि तिथं माझे न्यायिक पेट्रोलिंग पण असेल आणि टीम्स पण तिथं आहे. बरं याला आता याचा उपचाराचा आता यांना आता उपचारासाठी यांना आपण जे काही मदत करतोय सरकारी दवाखान्यामध्ये म्हणून याच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये त्या माणसाला इथं उपचार झाला आणि संपलं तर पुढची ट्रीटमेंट जी कंटिन्यूस आहे, तो मजूर आहे, त्याला वन खात्याकडनं काही त्याला काही गैरसोय असेल त्याची तर काही आपण करतोय का मदत त्याला जखमी झाला म्हणून. तसं तरी अजून तरी मी हे केलं नाही म्हणजे त्याला बघा त्याला इथे उपचार घ्यायचा म्हणजे त्याला आता आण्यातनं इकडे यायचं आहे किंवा आणि कुठं जायचं आहे तर त्याचा ठीक आहे ना. मी त्याच्यात जाण्यानंतर आपण तुझं खर्च हे पे करू असं काही विषय नाही. हो त्याला मदत करा, त्याला मदत म्हणून द्या. त्याला ते गरीब आहे म्हणजे तो हा आपल्या खात्याकडनं त्याला नशीब की तो नशीब हल्ल्यामध्ये मय झाला नाही. आता तरी सध्या
त्याला त्यांना कुठली काय मदत केली नाही आतापर्यंत. करा ना त्याला, करा ना. हां, होऊन जाईल काय येस सर, येस त्याचं कर्ज नक्की दिलं जाईल काय. येस सर. आणि मी फीडबॅकसाठी परत फोन करेल तुम्हाला. मी आता नारायणगावला येत आहोत. ओके, तुम्ही एकदा व्हिजिट करा, बघा प्रत्यक्ष जरा. हां, त्या घरच्या लोकांना बरं वाटेल. नाही, नक्की नक्की. हां, आणि आपलं खातं अलर्ट आहे, ही जाणीव लोकांना मला. त्या माणसाची काळजी विचारण्यासाठी येतोय मी, बरं वाटण्यासाठी नाही तर लोकांच्या. नक्कीच सर. आणि आपलं खातं अलर्ट आहे, लोकांच्या पाठीशी उभं आहे, काळजी घेत आहे, ही भावना जागी होते, ही भावना तयार होते. एवढं करा. मी 2 दिवसांनी फीडबॅकसाठी फोन करेल, तेव्हा फक्त फोन आमचा घ्या, बाकी काही नाही. हां, येस सर, टेक केअर. विजयराव, बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत, वन खातं पिंजरे लावत आहेत, गांभीर्याने उपाययोजना होत नाहीत. तुमच्यासारखे पॉलिटिकल पर्सन येत आहेत, अधिकाऱ्यांशी बोलत आहेत, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. आणि ते पॉलिटिकल पर्सन हा शब्द खोडून काढा. राजकारण ठिकाणी राहू द्या. माणसाचा झालेला हल्ला, आणि त्या हल्ल्यामध्ये त्या माणसाला सुदैवाने ते प्राण गेले नाहीत म्हणून ट्रीटमेंट वेगळी, आणि आता हल्ला झाला आहे, वाचला येतो म्हणून फक्त पिंजरा लावायचा. आमचा प्रश्नच तो आहे सर, उपाययोजना होत नाही. ह्याच्यामध्ये जी उदासीनता आहे खात्याची, आणि जे खातं जे लोक चालवत आहेत, ज्या लोकांचं त्याच्यावर अंकुश हवा आहे, ते लोक कुठं मशगूल आहेत सध्या, कुठं व्यस्त आहेत, त्यांना ह्याचं काही पडलं आहे का घेणं देणं, हा लोकांनी विचार केला पाहिजे ना. नाहीतर फक्त निवडणुकीपुरते घोषणाबाजी करायची आणि परत त्याकडे विसर पडायचा. जनरली अशा गोष्टी होतात. त्यामुळे जे चाललं आहे ते किती वाईट आहे हे तुम्हाला दिसतंय. आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला कोणतरी सांगेल मग तुम्ही करता, ह्याच्यापेक्षा तुमच्या कामामध्ये तत्परता जर असली असती तर हे होणार नाही. आता पिंजरे लावलेत, माझं म्हणजे पिंजरा लावून नुसतं चालणार नाही. त्याला तुम्ही बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू करा, त्याला पकडून त्याला शिफ्ट करा. मग लोकांना वाटेल की आता हा बिबट पकडून द्यायला आपण सुरक्षित आहोत. सर, तुम्हाला आम्ही पॉलिटिकल प्रश्न म्हटलं राग येतो. विद्यमान आमदार शरद सोनवणे आमदार होण्यापूर्वी असंच त्यांनी विषय हातामध्ये घेतला, एक तर बिबट्या राहिले तर मी राहील. लोक भावनिक झाली, लोकांनी निवडून दिलं. आता बिबट्या पण आहे, दादा आमदार पण झाले ना. आम्हाला दादा आमदार झाल्याचा आनंद आहे. बिबट्याची समस्या संपत नाही ना. लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? बघा तुम्ही, आता हा विचार लोकांनी करायला पाहिजे की आपण कुठल्या भावनेला आहारी जातो आणि कुठल्या भावनेला बळी पडतो. आणि जो माणूस ज्या गोष्टीमध्ये अकार्यक्षम आहे ते दिसून येतं. प्रभावी उपाययोजना करायच्या असतील तर तुम्हाला त्या बिबटला जे तुम्ही काही रिसोर्सेस त्याच्यामध्ये त्याला पकडण्यासाठी जे काही तयार केलेले आहेत, जे काही डिप्युटेशनचा फंड आलेला आहे तो तुम्ही वापर, अजूनही त्याचं काही इम्प्लिमेंटेशन होत नाही. मग किती महिने होऊन गेले, किती पिंजरे आले, त्याचं काही ऑडिट आहे का नाही आपल्याकडं? काही नाही आहे, काही नाही. हल्ले होत नाही, विषय शांत होतो. हल्ला झाला, सगळे उठून जागे होतात. म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्युटी ज्या काही गोष्टींची हवा असायला हवी ती अजिबात नाही आहे. आमचं म्हणणंच एवढं आहे की सरकार किंवा लोकप्रतिनिधी काय सांगते त्यापेक्षा प्रशासनानं सुद्धा याच्यामध्ये अलर्ट मोड राहिलं पाहिजे. ठराविक अधिकारी आहेत, खूप चांगलं काम करतात, पण काही अधिकारी आहेत त्यांच्या आवाक्याबाहेर हा विषय आहे. एक हल्ला झाल्यानंतर काय नाही, पिंजरा मोकळे झाले बोलून. इतका वन खातं सुद्धा हातबल झालं आहे. एवढे बिबटे आहेत, पकडलेले बिबटे पूर्वी सोडून द्यायचे, आता सेफ आहेत का ते माहीत नाही. त्यामुळे बिबट्या येतो, पिंजऱ्याभोवती फिरतो आणि नंतर तो निघून जातो. आता बघा तुम्ही इतके वेळा बातम्या केलेल्या आहेत. याच्यामध्ये खासदार साहेबांनी पण सांगितलं की सरकारनं, राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे, जो कायदा अमेंड करा, जो वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा 1972चा आहे, त्याच्यामध्ये बिबट हा श्रेणी 1 आहे. हे सगळं व्हायला वेळ लागणार आहे. आम्ही पण त्यामध्ये लढाई लढतोय. ही लढाई मी 6 महिन्यापासून सुरू केलेलं काम आहे. हे प्रसिद्धीसाठी केलेलं नाही आहे. त्यावेळी मला निवडणुकीचं आरक्षण पण माहीत नव्हतं. आता आम्ही त्यामध्ये काम करतोय लिगली, पण त्या कायदेशीर प्रक्रियेला 100% वेळ लागतो. तोपर्यंत जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती जे अधिकारी काम करतात त्यांनी जिथं सेन्सिटिव्ह झोन आहे तिथं अलर्ट मोडून काम केलं पाहिजे. आता आम्ही म्हणतोय म्हणून नाही, त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी पिंजरा लावायला नाही, आणखी उपाययोजना करायला पाहिजे होती. आज दुपारपासून ती पथक घ्यायला पाहिजे होतं, बिबट कुठे सापडायला पाहिजे होता. उद्या डोक्याला नख लागलं, डोक्याला टाके पडले म्हणून हा विषय सायलेंटमध्ये त्यांनी घेतलेला आहे. अरे पण जीव गेला असता त्यांनी काय केलं असतं? युवकाचा डोळा पण गेला असता, डोळा गेला असता, जीव गेला असता. हो, जीव पण गेला असता. बरोबर. 25 लाख रुपये देतात जीव गेल्यावरती. त्या माणसाचं मूल्य 25 लाखाचं आहे. अरे 25 लाख रुपये तुम्ही काय करताय? त्या 25 लाखाची तुम्ही उपयोजना करा ना इकडं. ते पैसे लोकांना कशा द्यायला लागतील? ती संख्या नियंत्रण आणायची आपल्याला, बिबट पकडायचे, शिफ्टिंग कुठं करतात, कसं करतात ते बघा एकदा. याच्यावरती कोणीही सिरियसली काम करत नाही. जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही हा विचार करताना आम्हाला पालक म्हणून जे वरिष्ठ अधिकारी आहेत, तालुका स्तरावरचे लोक काम करतात, जिल्हा स्तरावर काम करतात, त्या लोकांनी त्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवू आपण. आता हा माणूस हा मजूर आहे, गरीब आहे, त्याला उपचार करायला पण जायचं यायचं, जो काही आता ट्रॅव्हलिंग होणार आहे, घरचे लोक येणार आहेत, त्याचं कामाचा खाडा होणार आहे, त्याचा रोज बुडणार आहे, त्याला काय करायचं? त्याला मदत नको द्यायला? हे आता अधिकाऱ्यांना आपण सांगितलं आहे त्याला मदत द्या.
देतो म्हणलेत, मी 2 दिवसांनी फीडबॅक घेणार आहे, मदत दिली की नाही त्याला ते कळेल आपल्याला. म्हणजे आपल्याला ह्यातनं ही जी मदत लोकांना करता येते ना ती आपण करू, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही त्याला प्रिव्हेंट करायच्या आधी काळजी घ्या ना, त्याला काळजी घेऊन होणार नाही काळजी आपण घेऊ, एवढी अपेक्षा आपल्या प्रशासनाकडनं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.